अजय साळवे आता तुमच्याशी बोलतील. त्यांनी चाणक्य मंडलमध्ये राज्यसेवा मुलाखतीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यांची राज्यसेवेत मुख्याधिकारी म्हणून निवड झालेली आहे. BTech प्रोडक्शन MA राज्यशास्त्र असं त्यांचं शिक्षण आहे. लेबर लॉज अँड लेबर वेलफेअर ह्यामध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे आणि ते आता आपल्याशी सामान्य अध्ययन इतिहास, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विषयावर बोलतील. कोणतीही परीक्षा दिली MPSCची तरी मला PMTने प्रवास करायला आवडतो. कारण एक वेगळा अनुभव PMTमध्ये परीक्षेतून रिटर्न ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस ऐकायला भेटतो, कानावर पडतो. परीक्षेवरचा राग त्या दिवशी PMTमध्ये ऐकायला भेटतो. हा काय प्रश्न विचारायची पद्धत आहे का? हे तर सिलेबसच्या बाहेरून आलेलं आहे. आता आम्ही काय काय करायचं? बी. मला हे सांगायचं आहे सगळ्यात सुरुवातीला की तुम्ही परीक्षा बदलू शकत नाही. आणि चाणक्य मंडळ परिवाराचा असं आहे की कार्यकर्त्याकडून कार्यकर्ता अधिकारी हा जो प्रवास आहे त्याच्यामधला जो आहे तो म्हणजे ही परीक्षा आहे. सो यू कॅनॉट चेंज द एक्झामिनेशन, यू कॅनॉट चेंज द एक्झामिनेशन पॅटर्न, यू कॅनॉट चेंज द क्वेश्चन्स आस्क. मी ज्यावेळेस मुलाखतीला इथे आलो त्यावेळेस धर्माधिकारी सरांचं एकदम पर्सनल गायडन्स भेटलं. त्यावेळेस असं होतं की मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न तर असे आहेतच आहेत, परंतु मुलाखतीला जाणाऱ्या प्रश्नांना सुद्धा कधी कधी बेस नसतो. परंतु आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. त्या त्या तिन्ही फेजमधून बाहेर येऊन अंतिम गुणवत्ता यादीत आपल्याला यायचं असतं. त्यामुळे तुमच्यातले बरेच जण असं म्हणतील की बाबा परीक्षेला आपण मोल्ड करू शकतो किंवा परीक्षा अशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो. तर तसं परीक्षेमध्ये चेंजेस करायचं जर ॲप्रोच तुमचा आत्ता असेल तर तसा काही ठेवू नका. परीक्षेनुसार तुम्हाला स्वतःमध्ये मोल्ड घडून आणावं लागेल. त्यानुसार आपण बोलायला सुरुवात करू. मला सुरुवातच सांगायची अशी की विषय असा आहे की पूर्व परीक्षेला त्या विषयाचं नाव आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मूवमेंट, म्हणजे भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढाईची चळवळ. साहजिकच आपलं मत काय आहे की भारताचा इतिहास आणि भारताचा स्वातंत्र्य लढाईची चळवळ यानुसार आपण हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये मॉडर्न विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित भारताचा इतिहास, ज्याच्यामध्ये आपला मोर फोकस टुवर्ड्स द मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि इंडियन नॅशनल मुवमेंटकडे असावा असं आपलं एक मत असतं. परंतु साहजिकच जर गेले काही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर प्राचीन आणि मध्ययुगीन यालासुद्धा भरपूर वेटेज आहे आणि सोबतच अर्वाचीन इतिहास किंवा आधुनिक इतिहास यालासुद्धा देखील तितकंच महत्त्व आहे. अगदी आकड्याच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर 2013 पासून 13, 14ला 17, 15ला 19, 16ला 20, 17ला 16 आणि 2018च्या पूर्व परीक्षेला 15 प्रश्न इतिहासाच्या टॉपिकवर आलेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर मोर शिफ्ट टुवर्ड्स प्राचीन आणि मध्ययुगीन असतो आणि त्यानंतरचा शिफ्ट हा आधुनिक इतिहासाकडे असतो. अगदी 18चे जर प्रश्न बघायचे झाले तर मौर्य साम्राज्यापासून, चंद्रगुप्त मौर्यापासून, अशोकापासून तर गुप्त घराण्यापर्यंतचे देखील प्रश्न आलेले आहेत. मध्ययुगीन कालखंडामध्ये काही कारणास्तव मध्यंतरी गेल्या काही, जसं की सुरुवातीला करंटबद्दल बोलण्यात आलं की इतिहास अचानक करंटमध्ये येतो. जसं की काही दिवसापूर्वी भगत सिंग यांना लाहोर हायकोर्टाने क्लीन चिट दिली होती त्यांच्या त्या कृत्यांमुळं. परंतु मग त्यावेळेस आयोगाने काय प्रश्न विचारला की भगत सिंगांच्या आत्मचरित्राचं नाव काय, हा प्रश्न आहे. किंवा अगदीच बोलायचं झालं तर काल परवा जर आपण पाहिलं 25 जून 1975 आणीबाणीची प्रोक्लेमेशन ऑफ एमर्जन्सी, नॅशनल एमर्जन्सी प्रोक्लेमेशन इंदिरा गांधी सरकारने त्यावेळेस केली होती. त्याला काहीतरी एक 40-50 किंवा 40-43 वर्ष झालेले असतात, तो एक काहीतरी इश्यू होतो. बाबरी पडून काहीतरी 25-1 वर्ष झालेले असतात, तो पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत येतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे 1818 साली जे भीमा कोरेगाव युद्ध झालं होतं त्याला 200 वर्ष पूर्ण झालेले असतात. हा मुद्दा करंटला घेऊन हिस्ट्रीमध्ये विचारला जातो. म्हणजे सोबत आपल्याला ह्या गोष्टी तर करायच्यात, परंतु मौर्यांपासून तर गुप्त घराण्यांपर्यंत हे प्रश्न पूर्व परीक्षेला आलेत. बॉलिवूड आणि राज्यसेवा ह्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण. आणि आत्ता एक प्रश्न आत्ता पडला, काही कारणास्तव अल्लाउद्दीन खिलजी हा चर्चेमध्ये होता. त्याचं वर्णन करणारे एक 4 वाक्य, त्याचं विद्रुपीकरण किंवा त्याचं ग्लोरिफिकेशन, मला त्याबद्दल बोलायचं नाही, परंतु किंवा त्याला जर हात लावला तर सर नक्कीच त्याला टच करतील, त्यामुळे मी तिकडं जात नाही.
अल्लाउद्दीन खिलजीचं त्याबद्दल काहीतरी घडलं आणि त्याला धरून राज्यसेवेने एक त्याचं वर्णन करणारे 4 वाक्य विचारले. त्यानंतर समाजसुधारकांचे वर्णन करणारे एक स्टेटमेंट आले आणि त्याच्यावरून आपल्याला ती व्यक्ती ओळखायची असे पूर्व परीक्षेला आत्ता प्रश्न आलेले आहेत 2018चे बघितले तर. म्हणजे साहजिकच एक 15 ते 20 प्रश्न हे हिस्ट्री या टॉपिकमधून येतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ह्या टॉपिकमध्ये. म्हणजे जवळपास नाही म्हणलं तरी 1/5 वेटेज 1/5 वेटेज हे हिस्ट्री ह्या पार्टला आहे. यापूर्वीच आत्ता सीसॅटबद्दल मॅडम अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने बोलल्या. मॅडमसारखंच माझं पण उदाहरण आहे. एका प्रिलिमचा कट ऑफ माझा फक्त सीसॅटच्या जेवर निघाला होता. कट ऑफपेक्षाही जास्त मार्क सीसॅटला होते आणि त्यावेळेस GSला फक्त आणि फक्त 30 मार्क होते. 200 पैकी 30 मार्क आणि सीसॅटला जवळपास 150 मार्क. तो त्यावेळेसचा कट ऑफ काहीतरी 140च्या आसपास कट ऑफ लागला होता. 15ची गोष्ट असेल साधारण. म्हणजे नुसत्या सीसॅटच्या जेवर कट ऑफ निघाला होता. म्हणजे सीसॅट तर महत्त्वाचंच आहे, परंतु GSचा अभ्यास किती माझा 200तला 30 मार्क म्हणजे 15% GSचा अभ्यास. मुख्य परीक्षेला मी माघारी आलो त्या परीक्षेतून. एका पेपरला, मी त्या पेपरचं नाव घेणार नाही कारण त्या पेपरची भीती असते आणि त्याच्याबद्दल ते भीती घालवायचं काम बाकीचे करतीलच. त्या पेपरला असं होतं की मला 31 प्रश्न हे माझे बरोबर होते, 87 प्रश्न हे माझे चुकलेले होते. त्यावेळेस मला माहीतच नव्हतं 1/3 निगेटिव्ह आहे म्हणून. 1/4 निगेटिव्हचा पॅटर्न डोक्यात घेऊन मी गेलो, अटेम्प्ट केला. 87चे जवळपास 81 म्हणजे 81 चुकले, त्याचे जवळपास 27 मार्क माझे गेले. त्या GSला मला 4 मार्क पडले होते. त्यामुळं GSला अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. जरी तुमची प्रिलिम GSच्या जीवावर निघली नाही आणि सीसॅटच्या जीवावर निघली तरी मागं घेणारी मुख्य परीक्षा ही आहेच. त्यामुळे मुख्य परीक्षा इतिहासाकडे पुन्हा एकदा वळतो. महाराष्ट्राच्या विषय संदर्भासहित तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. 1857चा जो उठाव आहे, तत्पूर्वीची प्लासीची लढाई आणि तिथून पुढं स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्रा संदर्भात हे टॉपिक आहेत. 150 प्रश्नाचा पेपर आहे. 150चा GS1 हा 150 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि कृषी हे 3 टॉपिक आहेत. त्यातल्या इतिहासाला एक 60 ते 65 प्रश्नांचं वेटेज आणि तितक्याच मार्काचं म्हणजे 60 ते 65 मार्काचं वेटेज आहे. त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक बदल, गांधीयुग, समाजसुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत ह्या 4च टॉपिकला म्हणजे 9 मधल्या फक्त 4 टॉपिकवर जवळपास 40 प्रश्न कव्हर झालेले असतात. साहजिकच हे तुम्ही ॲनालिसिस केल्यानंतर कळेल की 9च्या 9 टॉपिकला इक्वल वेटेज दिलेलं नाही. त्यातले जे 4 टॉपिक आहेत त्याला जास्तीत जास्त वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आपलं काम काय आहे की हे 4 टॉपिक अतिशय घासून करणे. मग समाजसुधारकांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे, शिंदे, साठे, अण्णाभाऊ साठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. सिलेबसमध्ये टोटल 16 समाजसुधारक आहेत सिलेबस जर पाहिला तर, परंतु त्यातले हे 4 आणि 3 7 समाजसुधारक जे आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये संस्थानांचं खालसीकरण तिथपासून तर अगदी 1990च्या दशकातली असंतोषाची परिस्थिती इथपर्यंत देखील प्रश्न आलेले आहेत. आणीबाणीच्या कालखंडातले देखील प्रश्न आलेले आहेत. आदिवासी, शेतकरी, अनुसूचित जाती जमातींच्या ज्या चळवळी झाल्या त्यावर देखील प्रश्न आलेले आहेत. गांधी युगातल्या 3 आपल्या ज्या मेजर मुवमेंट आहेत, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि चले जाव, हे तुम्हाला मेजर करायच्यात. त्यातले नेमके इव्हेंट्स काय होते, त्याच्यामध्ये पार्टिसिपंट कोण होते, त्यांचं योगदान काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच वेळेस गांधी युगाच्या काळात काँग्रेस व्यतिरिक्त इतर जे पक्ष होते, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष, मुस्लिम लीग यांची स्वातंत्र्य लढ्यातली भूमिका, त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांनी काय काय रोल प्ले केला, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. सामाजिक सांस्कृतिक बदल ह्यामध्ये देखील एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे इंग्रजी शिक्षण हा जर मुद्दा तुम्ही जर बघितला तर तो GS1 मध्ये आहे. GS2 मध्ये 6वा मुद्दा जर बघितला तर तो शिक्षणाचा आहे. GS3 मधल्या HRDचा जर टॉपिक जर बघितला त्यातला 2रा आणि 3रा शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हा टॉपिक आहे. गेले 3 वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेला एकच प्रश्न विचारते, मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन काय. 3 वर्ष हाच प्रश्न आहे. भारतीय शिक्षणाची मॅग्ना कार्टा, आता मला त्याचा मराठी शब्द माहीत नाही, परंतु वुड्स डिस्पॅच, वुडचा खलिता इज द मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन. हा गेले 3 वर्ष हाच प्रश्न GS1 मध्ये विचारला आहे किंवा 2 मध्ये विचारला आहे किंवा 3 मध्ये विचारला आहे. मग हा पॅटर्न तुम्हाला लक्षात आला पाहिजे की कुठं एकच टॉपिक हा GSला ओव्हरलॅप करतो. तसा हा शिक्षणाचा मुद्दा, या शिक्षणाचा इंग्रजी शिक्षणाचा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून झालेला प्रवेश, त्यानंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांचा झालेला प्रसार, इथल्या संस्कृतीने, शिक्षण व्यवस्थेने, समाज व्यवस्थेने त्याला दिलेला प्रतिसाद आणि इथल्या सामाजिक व्यवस्थेवर आणि शिक्षण व्यवस्थेवर इंग्रजी शिक्षणाचा झालेला परिणाम. प्रवेश, प्रसार, प्रतिसाद, परिणाम हे 4 टॉपिक जरी तुम्ही केले तरी शिक्षण व्यवस्था कळायला सोपी जाते. ह्या माध्यमातून तुमचा हा
अभ्यास वाढू शकतो. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, प्राचीन मध्ययुगांमध्ये कलाशैली कोणती, अर्थव्यवस्था कोणती, त्यावेळेसचं साहित्य कोणते, साम्राज्य कोणकोणते इस्टॅब्लिश झाले, ह्या साम्राज्याचा विस्तार कोणकोणता होता, हे अगदी तुम्ही मॅपवर ट्रेस आउट देखील करू शकता. आत्ता प्रिलिमचा प्रश्न आहे की ताम्रपाषाण संस्कृती, ही ताम्रपाषाण संस्कृती कोणकोणत्या प्रदेशामध्ये सापडते. तुम्ही क्रमिक पुस्तकातला किंवा NCERTतला तो मॅप हा ट्रेस आउट करून त्याची प्रॅक्टिस करू शकता. मध्ययुगीन कालखंडातल्या ज्या राजवटी आहेत, राज्यकर्ते आहेत, कला आहे, अर्थव्यवस्था आहे, सामाजिक सुधारणा चळवळी म्हणजे सुफी चळवळ, भक्ती चळवळ आणि शीख धर्म, ह्या सगळ्या धर्मांचा आणि त्या चळवळींचा अभ्यास करायचा आहे. आधुनिक भारतामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की आपण गांधी वाचायला घेतो, महात्मा गांधी वाचायला घेतो, त्यावेळेस गांधींनाच फॉलो करतो आणि समकालीन कोणत्या घडामोडी घडत होत्या त्याच कालखंडामध्ये याच्याकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष व्हायला सुरुवात होती. ज्यावेळेस 1920 ते 47 हा जो गांधीजींचा जो स्वातंत्र्य लढ्यातला कालखंड आहे, त्यावेळेस इतरही घडामोडी घडत होत्या. त्या घडामोडींकडे सायमल्टेनियस जर आपण लक्ष दिलं तर त्याचा अभ्यास करणं सोपं जातं. संदर्भ पुस्तकं जर विचाराल तर बिपिनचंद्र ग्रोवर यांचं पुस्तक, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी काटारे आणि गाठाळ यांचं पुस्तक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे अतिशय चांगलं आहे. स्वातंत्र्योत्तर भारतासाठी बिपिनचंद्रांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. 12वीचं NCERT इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे लाईन टू लाईन वाचलं तर तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारताचा सगळ्यात जास्त फायदा होईल. मला फक्त शेवट येणे सांगायचं आहे, 4 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. त्यातला एक मुद्दा मी सुरुवातीला सांगितलं की CSAT जरी तुमचा प्रिलिम काढणार असला तरी लटकणार कुठं आहात तुम्ही, मुख्य परीक्षेला लटकणार आहात. त्यामुळे त्याच वेळेस GSला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. CSATला साहजिकच वेळ दिला पाहिजे, कारण त्याच्या जेव्हा प्रिलिम निघेल तुम्हाला मेन्स किंवा मेन्स देण्याचा चान्स कधी भेटेल, ज्यावेळेस तुमची पूर्वपरीक्षा निघेल त्यावेळेसच तुम्हाला मेन्स लिहायचा चान्स भेटेल. परंतु तो दोन्हींना सारख्या प्रमाणात ट्रीट करा. इतिहास हा विषय खूप सोपा आहे असं माझं मत आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की 12, 13, 14, 15, 16, 17, 18 ह्या एवढ्या वर्षामध्ये सोपे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे आता जे प्रश्न येत आहेत ते इतिहासातले कोपऱ्या कापऱ्यातले प्रश्न येत आहेत. त्यामुळे हे कोपरे कापरे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. यासाठी मी सांगतो की सरांचे जे लेक्चर आहेत, म्हणजे मी सरांचे लेक्चर ऐकले की आपण त्यांच्या समान व्हावे असं काहीतरी एक समाजसुधारकांवर सरांची एक व्याख्यानमाला आहे. सरांनी ती गोष्टीच्या रूपात सांगितलेली आहे. त्यांचं जीवनचरित्र त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकामध्ये हे कुठेही सापडणार नाही. राज्यसेवा आता तिकडे शिफ्ट व्हायला लागलेली आहे असं मला वाटतं की त्यांच्या जीवनात नेमकं घडलं काय आणि ते समाजसुधारकावर येणारे प्रश्न. मॅडमनी सांगितलं की CSAT महत्त्वाचं आहे. तुमच्यातले बरेचसे जण UPSC ॲस्पायरंट असतील, सोबतच तुमच्यातले बरेच जण इंजिनियर देखील असतील. ह्या इंजिनियर लोकांना एक फायदा असतो, एज असतो की CSATला भरपूर सारे मार्क भेटतात. त्यामुळे UPSC ॲस्पायरंट काय करतात, UPSCचा अभ्यास करता करता राज्यसेवेचा देखील अभ्यास करतात आणि मग महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा त्यांच्या प्रिपरेशनमधला मिसिंग एलिमेंट राहतो. त्यामुळे तो मिसिंग एलिमेंट तुमचा राहिला नाही पाहिजे. चौथी गोष्ट, इतिहास हा जो विषय आहे तो सोपा आहे आणि डिसिसिव्ह आहे. म्हणजे तो डिसाईड करतो तुम्ही इन आहेत का आउट आहात. आणि इतिहास हा अगदी सरळसोट आहे, एकतर तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल. इथं अंदाज तसं काही चालत नाही. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर महेंद्रादित्य ही पदवी कुणी घेतली हा 2018चा प्रश्न आहे. मला वाटतं की आदित्य ही पदवी, मला माहीत नाही एक्झॅक्ट काय आहे, परंतु आदित्य ही पदवी घ्यायला सुरुवात गुप्त घराण्यापासून झाली असं माझं एक टेंटेटिव्ह गेस आहे. ऑप्शन ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस ऑप्शन असे आहेत: दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कुमारगुप्त, स्कंदगुप्त. माझ्या अंदाजाच्या चिंधड्या झालेल्या असतात. त्यामुळं अंदाज किती घ्यायचा, त्या अंदाजाच्या जीवावर रिस्क किती घ्यायची, रिस्क खरंच घ्यायची का, आणि याचा सगळ्याचं कॅल्क्युलेशन ज्याने त्यांनी त्याच्या वैयक्तिक पातळीवर करावं. कारण कन्व्हर्टेबिलिटी रेशो जर बघितला तर इतिहास तिथं थोडासा आपल्याला मार देतो, कारण सोपे प्रश्न विचारायचे थोडेसे थांबलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इतिहासाचं आकलन किती, गोष्टी किती माहिती आहेत आणि आपण त्या प्रोड्यूस किती करू शकतो ह्याचा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला नक्कीच हा विषय स्कोअर देऊन जाईल. बाकीचे विषय पण भरपूर आहेत, ते स्कोअर देऊ शकतात, परंतु फक्त इतिहासामध्ये रिस्क घ्यायची का, घ्यायची तर ती किती घ्यायची आणि त्या रिस्कला किती चिकटून राहायचं याचा फक्त तुम्हाला विचार करावा लागेल. बाकी सगळे विषय सोपेच आहेत, त्यातलाच हा इतिहास एक भाग. मला बोलायला इथं संधी दिली, माझ्या परीने मी थोड्या वेळात तो इतिहासाविषयी समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.